नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय अर्थातच महायुतीचा महाशपथ सोहळा. आज संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या 10 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट या शपथविधी सोहळ्यामध्ये येत होते. सुरुवातीला एकनाथ शिंदे नाराज असल्याचं आपण बघितलं. याही संदर्भामध्ये एक संपादकीय आपण केलेला आहे आणि हो नाही करत करत शेवटी शपथविधी सोहळा पार पडला. अगदी दुपारपर्यंत एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही अशा पद्धतीचा संभ्रम या महाराष्ट्रामध्ये होता. मात्र अखेर जे शिवसेनेचे सगळे आमदार होते त्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही जर मंत्रिमंडळामध्ये नसाल तर आम्ही सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार नाही. त्याच्यामुळे आमदारांनी जी काही गळ घातली शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांनी त्याला तयारी दर्शवत अखेर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एक ग्रँड अशा पद्धतीचा शपथविधी सोहळा आपण बघितला असेल पार पडला. या शपथविधी सोहळ्याला देशभरातून जे एनडीएचे प्रमुख घटक आहेत त्या घटक जे काही प्रमुख पदाधिकारी होते ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते, विविध राज्यातून आलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर जे काही सेलिब्रिटी आहेत विविध मान्यवर विविध स्तरातील ते सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसले. विविध सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दिसले. एक मोठ्या पद्धतीचा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडला असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये आज जो काही शपथविधी सोहळा झाला त्याच्यामध्ये सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला सांगितलं की अनेक सेलिब्रिटी अनेक मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती या संपूर्ण समारंभाला उपस्थित होते. अखेर 21वे मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन झालं. 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तिसरी शपथ यावेळी घेतल्याचं दिसतंय. 2014ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची पहिली शपथ घेतली. त्यानंतर 2019मध्ये 4 दिवसांसाठी का होईना परंतु मंत्रिमंडळ पहाटेचं शपथविधी आपल्याला माहिती असेल. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. शपथविधी सोहळा पार पडला होता पहाटे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथविधी घेतली होती. या शपथविधी सोहळा झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांमध्ये सरकार टिकलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा नवीन प्रयोग झाला आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्याच्यामध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आणि त्याचबरोबर जे उद्धव ठाकरे होते ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्याच्यानंतरच्या घडामोडी आपल्याला सर्व श्रुत आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वेगळं किंवा आणखीन उगाच उहापोह करण्याची गरज नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस 2019चा जे काही मंत्रिमंडळ झालं त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष मंत्रिमंडळ झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने बंड केलं आणि शिवसेना बंड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्याच्यानंतर मात्र आता आज जो काही शपथविधी झाला त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळाची पहिली बैठक सुद्धा झाली. या बैठकीमध्ये काही निर्णय होतील अशा पद्धतीची अपेक्षा आहे. तेही निर्णय काय होतील ते आपल्याला कदाचित उद्या कळेलच. मात्र एक चांगल्या पद्धतीचा शपथविधी सोहळा म्हणजे थाटामाटात ज्याला म्हणता येईल असा सोहळा आज पार पडला आणि या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झालेले आहेत. या दिवसापासून म्हणजे आजपासून देवेंद्र पर्व किंवा देवभाऊंचं पर्व नव्यानं सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय.
तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि याच माध्यमातून देशाला महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्याचं दिसतंय. नवं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे आणि नवं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. या सरकारच्या समोर काय समस्या आहेत या संदर्भामध्ये मागच्या संपादकीमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं. मात्र आज जो शपथविधी सोहळा झालेला आहे, या शपथविधी सोहळ्याच्या मधून देशभरातून राज्यभरातून या तिन्ही जे काही मंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. सुरुवात अत्यंत चांगल्या पद्धतीची झाली. ज्यावेळी ते मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा ज्या ठिकाणी होणार होता त्या ठिकाणी आल्यानंतर लाडक्या बहिणींनी त्यांचं औक्षण केलं, स्वागत केलं आणि त्याच्यानंतर शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून एक नवं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं दिसतंय. या मंत्रिमंडळामध्ये तिन्ही पक्ष जरी एकत्र असले तरी मात्र एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरची नाराजी काही लपून राहिली नव्हती. ते नाराज असल्याचं दिसत होतं. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे जरी नाराज असले तरी अजित पवार मात्र खुश असल्याचं दिसलं. सुरुवातीला ज्या पद्धतीनं 2019 मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री कोण व्हावा या संदर्भामध्ये चर्चा होती, त्याच अगोदर 2014चा जर विचार केला तर 2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले होते आणि काही मतांची गरज भारतीय जनता पार्टीला होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना न मागता शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला होता. तशाच पद्धतीचं यावेळी सुद्धा आपल्याला दिसलं की एकनाथ शिंदे आपला करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न करतील असं वाटत असतानाच अजित पवार यांनी बिनशर्तपणे देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं. आमचा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे तशाच पद्धतीने 2014ला जे प्रकार शरद पवार यांनी केला होता, शरद पवार यांनी बिनशर्तपणे पाठिंबा जाहीर केला होता, तशाच पद्धतीचं मात्र त्यावेळी सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. मात्र यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीचा लढा होता आणि या लढ्यामध्ये 3 पक्ष हे जिंकले होते. तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा आग्रह कायम ठेवला होता. मात्र त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं काम जशा पद्धतीनं 2014 मध्ये शरद पवार यांनी जाहीर पाठिंबा दिल्यानंतर बार्गेनिंग पॉवर शिवसेनेची कमी झाली होती, तशाच पद्धतीनं यावेळी अजित पवार यांनी थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला आमचा कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही अशा पद्धती जाहीर करून शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली होती. त्यावेळी शिवसेना अखंड होती, त्यावेळी राष्ट्रवादी अखंड होती. यावेळी मात्र शिवसेनेचे 2 गट आहेत, राष्ट्रवादीचे 2 गट आहेत. त्याच्यामुळे या शिवसेना जो पक्ष आहे एकनाथ शिंदेचा यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केलं आणि त्यावेळी अखंडपणे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं काम अखंड राष्ट्रवादीने केलं होतं. हा यातला एक फरक आपल्याला नक्कीच दिसेल. मात्र तिन्ही पक्षांचं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आहे, महायुतीचं सरकार अस्तित्वात आलेलं आहे. या सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना येतील त्या योजना कशा पद्धतीने राबवल्या जातील, या 5ही वर्षामध्ये हे तिन्ही पक्ष अगदी हातात हात घालून काम करतील का हे आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल. मात्र आजच्या घडीला राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी एका हातात हात घालून काम करताना दिसते. नाराज का होईना परंतु शिवसेना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये एकत्र आल्याचे दिसत आहे आणि हे तिन्ही पक्ष आता महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी काय करतील हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र जो शपथविधी सोहळा झाला त्या शपथविधी सोहळ्यामध्ये एक वाक्य लक्ष वेधून घेत होतं, ते म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि महाराष्ट्र कशा पद्धतीने वेग घेईल, कशा पद्धतीने विकासाच्या दिशेने वाटचाल करील हे पाहणं आगामी काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र महाराष्ट्र थांबणार नाही अशा पद्धतीचा जो काही संदेश या महायुतीच्या माध्यमातून दिलेला आहे, तर महाराष्ट्र कोणत्या दिशेने नेमका जाणार आहे, कशी प्रगती करणार आहे हे आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नमस्कार, मी धनश्री पाठारे. तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.